चला, आज आपण भारताच्या एका अशा पर्वताची गोष्ट ऐकूया जो केवळ दगड मातीचा डोंगर नाही तर दक्षिण भारताची जीवनरेखा आहे. हो, आपण बोलतोय पश्चिम घाटाबद्दल, जिथे निसर्गाचे अद्भुत चमत्कार घडतात. हे शब्द ऐकले की डोळ्यासमोर एक वेगळंच जग उभं राहतं, नाही का? एक असं ठिकाण जिथे डोंगर अक्षरशः पावसाला जन्म देतात आणि जंगलं ती तर जीवसृष्टीने ओसंडून वाहत असतात. चला तर मग या भव्यतेमागचं विज्ञान आणि रहस्य जाणून घेऊया. जरा विचार करा, भारताच्या पश्चिम किनाऱ्याला खेटून उभी असलेली एक सलग 1600 किलोमीटर लांबीची नैसर्गिक भिंत, हीच आहे आपली सह्याद्री पर्वतरांग. 6 राज्यांमधून प्रवास करत ही रांग संपूर्ण प्रदेशाचं नशीबच ठरवते. पण हे पर्वत आले कुठून? यांची मुळं आपल्याला दिसतात त्यापेक्षा खूप खूप खोलवर रुजलेली आहेत. पाहूया तरी यांचा हा खडकाळ पाया कसा तयार झाला. ही गोष्ट आहे कोट्यावधी वर्षांपूर्वीची. एका प्रचंड मोठ्या भूखंडातून म्हणजे गोंडवानातून जेव्हा आपला भारतीय उपखंड तुटून मादागास्करपासून दूर सरकू लागला, तेव्हा एका नाट्यमय भूवैज्ञानिक घटनेत ह्या भव्य पर्वताचा पाया रचला गेला. याला भव्य कडा असं का म्हणतात? कारण याची रचनाच खास आहे. समुद्राच्या बाजूने हा डोंगर एखाद्या सरळ उभ्या भिंतीसारखा दिसतो, पण पूर्वेकडे तो हळूवारपणे पठारात मिसळून जातो आणि हीच रचना पुढे जाऊन इथल्या हवामानावर प्रचंड मोठा परिणाम करते. आता गंमत बघा, ही पूर्ण पर्वतरांग काही एकसारखी नाहीये. उत्तरेकडचा भाग ज्वालामुखीच्या लावा रसाचे थर साचून बनलाय, ज्यामुळे तिथे आपल्याला पायऱ्यांसारखी रचना म्हणजे डेक्कन ट्रॅप्स दिसतात. तर या उलट दक्षिणेकडचा भाग हा कोट्यावधी वर्षे जुन्या ग्रॅनाइट खडकांनी बनलेला आहे, जिथे आपल्याला उंच आणि भव्य शिखरं पाहायला मिळतात. पण हे पर्वत म्हणजे फक्त दगडमातीचे ढिगारे नाहीत, ते अक्षरशः हवामान घडवतात. पाहूया हे महान पर्जन्य निर्माते दक्षिण भारताचं नशीब कसं ठरवतात ते. विचार करा, समुद्रावरून बाष्पाने भरलेले ढग येतात आणि अचानक त्यांच्यासमोर ही विशाल भिंत उभी राहते. हीच आहे पश्चिम घाटाची हवामानातली सगळ्यात महत्वाची भूमिका. आणि याचा परिणाम कमाल आहे. घाटाच्या 2 बाजू म्हणजे जणू काही 2 वेगवेगळी जगं तयार होतात. पश्चिमेकडच्या उतारांवर मान्सूनचे ढग अडतात आणि धो-धो पाऊस पाडतात. पण हेच ढग डोंगर ओलांडून पूर्वेकडे पोहोचेपर्यंत जवळजवळ रिकामे झालेले असतात. त्यामुळे तिथे तयार होतो एक कोरडा, पर्जन्यछायेचा प्रदेश. आता जिथे पाऊसच इतका वेगळा पडतो, तिथे निसर्ग पण 2 वेगळी चित्र रंगवणार नाही का? पश्चिमेला मुसळधार पावसामुळे आपल्याला दिसतात घनदाट सदाहरित वर्षावनं आणि पूर्वेला कमी पावसामुळे दिसतात पानगळ करणारी कोरडी जंगलं. आणि याच अद्वितीय हवामानामुळे इथे जी जीवसृष्टी बहरली आहे, ती तर अक्षरशः अविश्वसनीय आहे. चला आता तिच्याकडे वळूया. 10 पैकी 1 हा आकडा खूप काही सांगून जातो. म्हणजे बघा, जगातली सगळ्यात मौल्यवान आणि त्याचवेळी धोक्यात असलेली जी काही मोजके नैसर्गिक ठिकाणं आहेत ना, त्यातलाच एक म्हणजे आपला पश्चिम घाट. या जैवविविधतेचं एक खास उदाहरण म्हणजे सिंहपुच्छ वानर. हा प्राणी इतका दुर्मिळ आहे की तो आपलं अख्खं आयुष्य झाडांच्या उंच शेंड्यांवरच घालवतो. तो या जंगलांच्या आरोग्याचा एक महत्त्वाचा सूचक मानला जातो. आणि मग येतो या जंगलाचा खरा राजा, किंग कोब्रा. नावाप्रमाणेच राजा आहे हा. त्याचा आकार आणि दरारा दोन्हीही जबरदस्त. तो या परिसंस्थेतला सर्वोच्च शिकारी आहे. आता ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. एवढा मोठा आणि खतरनाक साप असूनही तो खातो काय, तर फक्त दुसरे साप. यावरून निसर्गाचं संतुलन किती अचूक असतं हेच कळतं. आणि हा जांभळा बेडूक हा तर जणू काही चालता बोलता इतिहास आहे. हा आपल्याला सांगतो की कोट्यावधी वर्षांपूर्वी भारत आणि आफ्रिका कसे जोडलेले होते. हाच तर आहे गोंडवानाचा जिवंत पुरावा. इथला निसर्ग तर अद्भुत आहेच, पण इथे राहणारे लोक, त्यांची गोष्टही तितकीच खास आहे. हजारो वर्षापासून ते या निसर्गासोबत जगत आले आहेत. उदाहरणार्थ तोडा जमात. यांचं आयुष्य त्यांच्या पवित्र म्हशींभोवती विणलेलं आहे. त्यांच्यासाठी म्हैस म्हणजे फक्त दूध लोणी देणारा प्राणी नाही, तर ती त्यांच्या संस्कृतीचा, अध्यात्माचा आणि अगदी मृत्यूनंतरच्या प्रवासाचाही एक अविभाज्य भाग आहे. तसंच कुरुबा जमातीचं हुली वैशा नृत्य हे फक्त एक नाच नाहीये,
वाघाच्या शक्तीचा आणि सौंदर्याचा सन्मान करणारी ही एक प्राचीन परंपरा आहे. यातून ते जणू जंगलाच्या आत्म्यालाच मानवंदना देतात. चला आता ही गोष्ट वर्तमानात आणूया. आजच्या जगात मानव आणि वन्यजीव यांच्यातलं हे नातं कसं आहे, त्यात काय आव्हानं आहेत आणि काय यश मिळतंय ते पाहूया. आणि हाच आजच्या काळातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जिथे जंगलं कमी होत आहेत तिथे माणसं आणि किंग कोब्रासारखे प्राणी एकत्र कसे नांदणार? याचं एक उत्तर एका प्रत्यक्ष घटनेत मिळतं. एका घरात चक्क 4 मीटर लांबीचा किंग कोब्रा शिरला, पण लोकांनी त्याला मारलं नाही. उलट त्याला वाचवून पुन्हा त्याच्या नैसर्गिक घरात म्हणजे जंगलात सोडून दिलं. हेच तर आहे सहअस्तित्वाचं एक उत्तम उदाहरण. तर लोकांनी त्याला का मारलं नाही यामागे फक्त भीती नाहीये, तर एक खूप खोलवर रुजलेली श्रद्धा आहे. इथले लोक या सापांना निसर्गाच्या शक्तींचं प्रतीक मानतात आणि म्हणूनच त्यांना इजा करणं पाप समजलं जातं. आणि शेवटी हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना विचार करायला लावतो. भारताची लोकसंख्या वाढतीये, विकास होतोय, अशा वेळी निसर्ग आणि माणूस यांच्यातलं हे हजारो वर्षांचं नाजूक नातं ते टिकेल का? याचं उत्तर भविष्यच ठरवेल.